सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. आज देखील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबत एक नवीन अपडेट प्राप्त झाली आहे. ती नक्की काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, दिनांक 12 मे 2026 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आहे. या पत्राचा विषय आहे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबत. आता नक्की या पत्रामध्ये काय सांगितले ते आपण समजून घ्या. या ठिकाणी आपल्याला संदर्भ क्रमांक 1 आणि 2 दिलेले आहेत. तसेच उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येत आहे की संदर्भीय पत्र क्रमांक 1 नुसार दिनांक 20 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पात्र शिक्षकाची नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे 2026 मध्ये होऊ घातलेले वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबत आपल्याला दिनांक 20 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांनी नाव नोंदणी करायची होती. तर संदर्भ क्रमांक 2 नुसार या नाव नोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक 12 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. म्हणजे संदर्भ क्रमांक 2 काय होता, तर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी जे पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करायची होती त्यासाठी 12 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, म्हणजे आजपर्यंत. तर हे दोन आपले संदर्भ क्रमांक 1 आणि 2 होते. दरवर्षी सदरील प्रशिक्षणाचे नियोजन माहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. मात्र भारताची जनगणना 2027 चा पहिला टप्पा दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत नियोजित आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे दरवर्षी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीचं प्रशिक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यात होते. यावर्षी मात्र भारताची जनगणना 2027 चा पहिला टप्पा 16 मे 2026 ते 14 जून 2026 दरम्यान आहे. आणि या राष्ट्रीय कार्यासाठी म्हणजे घरगणनेसाठी बहुतांश शिक्षकाची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे सदरील प्रशिक्षण माहे नोव्हेंबर 2026 मध्ये दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीचं जे प्रशिक्षण आपलं जून 2026 मध्ये होणार होतं ते आता जनगणनेमुळे यावर्षी होणार नाही. तर सदर प्रशिक्षण हे नोव्हेंबर 2026 म्हणजे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आयोजित करण्याबाबतचं नियोजन सुरू आहे, असा हा पत्राचा विषय आहे. तसेच माहे जून 2026 ते माहे ऑक्टोबर 2026 कालावधीत सेवेची 12 व 24 वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त होणाऱ्या व पोर्टलवर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकाचे प्रशिक्षण माहे नोव्हेंबर 2026 पूर्वी आयोजित करण्याबाबत पडताळणी सुरू आहे. तर या पत्रानुसार माहे जून 2026 ते माहे ऑक्टोबर 2026 कालावधीमध्ये ज्या शिक्षकांचे 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त होणाऱ्या व पोर्टलवर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकाचे प्रशिक्षण देखील नोव्हेंबर 2026 पूर्वी आयोजित करण्याबाबतची पडताळणी सुरू आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना आपल्या स्तरावर ही बाब निदर्शनास आणून द्यावी, अशा बाबतचं हे पत्र आहे. म्हणजे हा पत्राचा मुख्य विषय आहे. आणि ब्रेकिंग न्यूज ही आहे की वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण जे जून महिन्यामध्ये होऊ घातलं होतं ते आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये असणार आहे. म्हणजेच वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण जनगणना कार्यक्रमामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे, हे या पत्रावरून आपल्याला समजतं. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.